ज्या शेतकऱ्याला आणि मग ज्या शेतकऱ्याला हमी भावाचा कायदा पाहिजे, हमी भावाचा कायदा पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी औरंगाबादच्या आणि जालन्याच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवून द्या आणि 4 महिन्याच्या आतमध्ये तो कायदा झाला नाही तर तुम्ही असं बघू. मला मगाशी असताना धनगर समाजाची मंडळी आली. फार चांगलं वाक्य त्यांनी वापरलं की आम्ही आता आमच्यासाठी लढणार. या असं म्हणाले की आम्ही आता आमच्यासाठी लढणार आहोत. मी इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना असं विचारतोय, तुम्ही आता आपल्यासाठी लढणार आहात का हे पहिल्यांदा सांगा. तुम्ही म्हणा शरद पवार शेतकऱ्यांचा नेता, तो शेतकऱ्यांचा नेता नाही, तो कारखानदाराचा नेता, एवढं लक्षात घ्या. तो जर शेतकऱ्यांचा नेता असता तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचं शासनाने परवानगी दिली आहे. इथेनॉल ही मळीपासून निर्माण होते. मळी आपण बघत असेल की वाया जाते. त्या मळीतून असणारा इथेनॉल झाला आणि 20% पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करायला सुरुवात केली तर ऊसाचा दर, FRCचा जो दर आहे तो 100 रुपये टनामागे वाढल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे कुणीही शेतकऱ्याची नीती आहेत असं मी मानत नाही. शेतकऱ्यांची नीती फक्त 2च झाले, एक महात्मा फुले आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरा नेता इथं नाही.